सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी येणाऱ्या 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या तापू लागले आहे। जिल्ह्याच्या निवडणूक रिंगणात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे। 10 एप्रिल रोजी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारार्थ संपूर्ण शेगाव तालुका पिंजून काढलाय। बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सध्या 21 उमेदवार उभे असून त्यातील बरेच उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत। या अपक्ष उमेदवारांमुळे जिल्ह्यातील राजकारणाचे गणित बदलणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात। परंतु अपक्ष उमेदवारांमुळे महाविकास आघाडीला कोणताही फरक पडणार नसल्याचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी MCN न्यूजशी बोलताना सांगितले। तसेच माझी लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीशी असल्याचे, जनता आमच्याच पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचा आशावाद त्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केलाय। MCN न्यूज मराठीकरिता राजीव वाडेसह विकी खुपासे, शेगाव। तर आता आपण जो प्रचार तुम्ही पहा, तुम्ही उभे आम्ही येणार समजल्याबरोबर इतके लोक जमा झाले, जनता उत्सुक आहे परिवर्तन करायला। सर, नेमक्या आपल्या मतदारसंघात समस्या कोणत्या समस्येला प्राथमिक स्वरूप देतात? प्राथमिक स्वरूप द्यायचं म्हणलं तर असं प्रायोरिटी देता येणार नाही। बऱ्याच समस्या प्राथमिक प्राधान्यानं सोडवण्यासारख्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगारीचा प्रश्न असेल, खामगाव रेल्वे लाईनचा प्रश्न असेल, आपला सिंचन जो जिगावचा प्रकल्प आहे त्याला जर निधी मिळत नाही तोही प्रश्न आहे। अनेक प्रश्न आहेत असे प्रायोरिटीने घेण्यासारखे। शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे, कापूस आहे, याला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही, कवडीमोल दामानं ते विकल्या जात आहे। तर आता नेमकी तुम्ही स्पर्धा कोणासोबत आहे, कोण्या उमेदवारासोबत काय वाटतं? ज्या माणसाकडं केंद्रात सरकार आहे, राज्यात अनेक पक्ष फोडून असंवैधानिक सरकारही स्थापन केलेलं आहे भ्रष्टाचारी मार्गाने, आणि प्रचंड धनशक्ती आहे जी तुम्ही पाहिली ॲफिडेव्हिट दाखल केल्यावर की 2009 1,27,00,000ची प्रॉपर्टी, आणि काय झालं 15 वर्षात 16,31,00,000। ज्या भूमिपुत्र स्वतःला समजतात, ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदेमध्ये गेले, शेतकऱ्यांचं सोयाबीन 2009ला 2200 रुपये, त्यावेळेसचा कापूस 3,000 3,500 रुपये, मग त्यांचे 16 पटीनं पैसे वाढले, आमचे कापसाचे सोयाबीनचे का वाढत नाही? म्हणून अशाच भ्रष्टाचारी मार्गानं प्रचंड पैसा कमवलेला धनशक्तीचा प्रचंड मोठा उमेदवार आमच्यासोबत जनशक्ती आहे, त्यांच्यासोबत आमची लढाई होईल। कुठेतरी सर अपक्ष रविकांत तुपकर घाटावरती तुम्हाला असं म्हणजे तुमची पूर्ण वोट बँक फोडण्याची वाटते? मला वाटतं तसं काही नसतं। हा देशाच्या संसदेचा प्रश्न आहे। तिथं असे तुम्ही सांगितलेलं जे नाव आहे मला माहीत नाही, पण अनेक लोक असे अपक्ष उभे आहेत काय, आणि अपक्षाला कोण मतं देतं? आज आमच्यासारख्या लोकांना जर लोक विचारतात काही भागामध्ये, भाऊ आपली निशाणी काय, आता यायला काल मिळालेली निशाणी उद्या कशी माहीत होईल 8 दिवसात? हा विचार तुम्ही करा। सर, आमची निशाणी काय पाहिलं तुम्ही? अजूनही मशाल ही निशाणी जी आहे आपली, तिचा प्रचार प्रसारही अनेक भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पोहोचावं लागेल। हा राजकीय पक्ष असताना सुद्धा अजूनही निशाणी बाबतीत काही लोकांना शंका आहेत, कारण हा 1400 खेड्याचा प्रश्न आहे। अनेक भागामध्ये आपल्याला जावं लागणारे वाड्या आहेत, वस्त्या आहेत, पाड्या आहेत, आदिवासी क्षेत्र आहे। तुम्हाला माहिती आहे सातपुड्यामध्ये भिंगारा असेल, त्या ठिकाणी आंबा बारवा असेल, अनेक ठिकाणी तुम्हाला पोहोचावं लागेल। म्हणून अपक्ष लोकांना कोणी मतही देत नाही, कोणी मतही वाया घालत नाही, चिंता तुम्ही करू